झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे। एकाच दिवसात 130 हून अधिक संशयितांना ताब्यात घेत ऑल आउट मिशन अंतर्गत शहरातले दारू मटक्याचे अड्डे, झोपडपट्ट्या, रेड लाईट एरिया या गुन्हेगारांच्या आश्रयस्थानांवर छापे मारायला सुरुवात केली आहे। नाशिकच्या रस्त्यांवर याआधी कधीही न दिसणारं चित्र आता दिसू लागलंय। ज्या गल्लीबोळात गुन्हेगार राजरोसपणे फिरायचे ती सर्व ठिकाणं नाशिकचे पोलीस शोधून काढतायत। गुन्हेगारांना पळता भुई करत त्यांचे अड्डे उद्ध्वस्त करतायत। गेल्या आठवड्यात रात्री ऑल आउट मिशन राबवल्यानंतर काल संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत पोलीस आयुक्तांसह सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर उतरून कोम्बिंग ऑपरेशन राबवत होते। 130 हून अधिक संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। भद्रकाली परिसरामधल्या देह विक्री करणाऱ्या महिलांच्या अड्ड्यावर छापा मारून 12 मुलींसह 23 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। यात कॉलेज तरुणांचाही समावेश आहे। मोटरसायकल चेकिंगसाठी वेगळे स्क्वॉड ठेवले, 4 व्हीलरसाठी वेगळे स्क्वॉड आहेत, झोपडपट्टी व्हिजिट करण्यासाठी आहेत। नागरिकांनी पोलिसांच्या या मोहिमेचं मोठं स्वागत केलंय, पण राजकीय हस्तक्षेप झुगारून पोलिसांनी काम करावं अशी अपेक्षाही व्यक्त केली। पोलीस अधिकारी चांगला कडक सक्षम आला ही गुन्हेगारी कमी होऊ शकते। आपण गेल्या मागच्या 15 दिवसापासून नाशकात बघतच आहोत। असंच जर त्यांनी दरवेळेस जर मोहिमा मध्ये राबवत गेले तर जे गुंड लोक ते पकडले जातील आणि ऑटोमॅटिक त्यांच्यावर वचक राहील। पोलिसांच्या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांवर वचक बसण्याबरोबरच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची आणि कधी नव्हे ती पोलिसांप्रती आदराची भावना निर्माण होते। मात्र पोलिसांनी छोटे गुंडपुंडच न पकडता त्यांच्या पाठीराख्यांनाही गजाआड करावं अशी मागणी होते। झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।